नमस्कार, मी पूजा साके. एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. आताची एक मोठी बातमी आपल्याकडे येते. महाराष्ट्राचे मांझी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्यावर गावातील काही गुंडांनी हल्ला केला आहे. गावात दारूबंदीचा प्रचार केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी गुंडे गावातच त्यांच्यावर हा हल्ला झाला. गाव गुंडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे वयोवृद्ध भापकर गुरुजी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला व कमरेला दुखापत झाली आहे. याबाबत भापकर गुरुजी यांनी पोलिसात धाव घेतली असून तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तेव्हा आम्ही म्हणलं बा काय हरकत नाही, नगर जिल्ह्यामध्ये दारू अगोदर बंद करायची तर राळेगण शिंदे आहे पण गुंडेगावची बंद करायची ठरली. पण मी त्यांना सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही या आपण सगळेजण. तरी यांना त्याचा राग आला आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. दुसरं काय केलं नाही. आणि मला माझ्या अंगावर जो दीपक बनशी भापकर हे अंगावर नाचला, काही समजा ना, असा अस्तव्यस्त पडलो. मला म्हणजे ही झालं, मला काही कळाना बिन काय व्हायना. पण त्यांनी मला कस तरी त्या याने उठवलं आणि त्या उत्तमनी आणि मला वाचवलं. नाही तर माझं टाटा काढण्याचा त्यांचा मानस होता. मी म्हणलं मी काय केलं तुमचं, असं तुम्ही करू नका. आपल्या गावचा विकास करणं हे आपलं काम आहे. असं असताना तुम्ही दारूबंदी, तुम्हाला जर प्यायची तर तुम्ही लांब जाऊन पेत जा आणि गावात कशाला. तर त्यांना एकच करायचं की दरारा बसवायचा आहे आपला. आणि त्या दराऱ्याकरता त्यांनी हा प्रयोग त्यांनी सुरू केला. मी समजावून सांगितलं बाबा ही चांगलं नाही, तरी पण त्यांनी माझं ऐकलं नाही. ते म्हणले आम्ही तिची गाडी तोडून टाकू. आता म्हणलं टाकावं, तर मी काय करणार, याच्यापेक्षा मला काय करता येईल. तर तुम्ही मोडन तोडत मला काय. ते म्हणले तू आता ये, तुझा काटा नाही काढला तर मग तिथून पुढं. गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांना काल गावातील एक इसम दिलीप भापकर त्यांनी जो पूर्वी रस्ता केला होता त्यामध्ये जमीन आमची गेली, त्याच्या संबंधित व्यक्तींची, त्याशिवाय दारूबंदीचा ठराव का ठेवला या कारणातून भापकर गुरुजी यांना त्यांचं जीवित धोक्यात येईल अशा प्रकारे ढकलून देऊन त्यांना जखमी केलेले. त्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलीप भापकर, मकरंद भापकर आणि शिवाजी भापकर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचं काम सुरू आहे.